नमस्कार, मी कुंदन आपल्या आवाजमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। एक विशेष बातमी येते जुन्नरमधून। जुन्नर पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे आणि 4 टन गोमांस पकडण्यात त्यांना यश आलंय। यामध्ये पोलिसांनी कारवाई केली असताना त्यांनी 25 गोवंश सुद्धा वाचवण्यात त्यांना यश आलंय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांनी घेतलेला हा आढावा। जुन्नर पोलीस यंत्रणेने 4 टन गोमांस व काही जनावरांची सुटका केलेली आहे। तर यासंबंधी आपण अधिक जाणून घेण्यासाठी जुन्नर पोलीसचे पोलीस निरीक्षक घोडके साहेब आज आपल्या बरोबर आहेत। रात्री 9:30 ते 9:45च्या दरम्यान आम्हाला मिळालेल्या बातमीनुसार एक अमीन फत्तूरबाई व्यापारी यांच्या मालकीचं पत्र्याचं शेड आहे। त्या शेडमध्ये पाळीव जनावरं जे आहेत तर याची कत्तल सुरू आहे अशी बातमी मिळाली। खात्री करण्यासाठी आम्ही स्वतः PSI पद्मभूषण गायकवाड, PSI कांबळे, हेड कॉन्स्टेबल वायाळ, लोटे, गायकवाड, पवार, मिस्त्री, चव्हाण, खंदारे वगैरे लोक आम्ही त्या ठिकाणी गेलो असता पाठीमागे असलेल्या बोळीचा फायदा घेऊन तिथे 2-3 लोक हे पळालेले आहेत। तर त्या ठिकाणी शेडमध्ये आम्ही छापा घातला। तिथे मोठ्या प्रमाणात अर्धवट जनावरांचे मांस तुटलेले होते। ते मांस संपूर्ण तिथे एक टेम्पो होता, त्या टेम्पोत काही मांस होते। तो मांस लोड करण्याचं काम चालू होतं। त्यामध्ये त्या टेम्पोतच सगळा माल आम्ही एकत्र भरला आणि तो माल जप्त केलेला आहे। तसंच त्या शेड लगत सुमारे 6 बैल, 3 गाय असे एकूण 9 पाळीव जनावरं मिळालेले आहेत आणि टेम्पो पण ताब्यात घेतला। टोटल माल 7,34,650 रुपयाचा जप्त केलेला आहे। त्याबाबत गोवंश हत्या सुधारणा कायदा व सुधारित 1995चे कलम 5 ब क ड सह प्राणी संरक्षण कायदा 1960चे कलम 11 आणि ॲनिमल क्रुएल्टी ॲक्ट प्रमाणे मोटार व्हेकल ॲक्ट 192-177 प्रमाणे कायदेशीर आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। आरोपीचे नाव आम्हाला निष्पन्न झालेले आहेत। आरोपीचा शोध चालू असून लवकरच ते अटक केले जाणार आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। याबाबत आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे। पुढील तपास PSI गायकवाड करीत आहे। कारवाई झाली असली तरी देखील अद्यापही गुन्हेगारांना अटक झालेली नाही। लक्ष्मण दातखळे, आपला आवाज, जुन्नर।